हाय एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट डेली व्लॉग. माझं नाव रुपाली आहे आणि आज मी फर्स्ट माझा डेली व्लॉग तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे. सकाळी उठून कामं आवरली आणि लगेच आंघोळ करून तयारीला लागले. तसं आज सुट्टी आहे गुढीपाडव्याची, पण घरच्या कामांपासून कधी सुट्टी नसते. लगेच पटापट आवरायला घेतलं कारण खूप कामं बाकी आहेत. जसं की स्वयंपाक आहे, कपडे आहेत. मशीन आहे पण तरीही एक कामच समजा. पटपट आवरून घेतलं आणि लगेच किचनमध्ये गेली. नंतर आठवलं आज बुद्धवंदना तर केलीच नाही. मग लगेच वंदनेला गेली. बुद्धवंदना म्हणजेच बुद्धांपुढे एक मेणबत्ती लावली की मनाला कसं समाधान वाटते आणि घरातसुद्धा प्रसन्न वाटते. ओरींला घेऊन बुद्धवंदना केली आणि आपल्या कामाला लागली. बघा, बुद्धवंदनाच नाही तर माझ्या किचनमध्ये तुम्हाला दिसत असेल मी शिवले भंतेजीची प्रतिमा लावलेली आहे. अनेक लोकांना माहीत असतील शिवले भंतेजी कोण आहेत. ज्यांना माहीत आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. मी त्यांचीही पूजा करते आणि नंतरच किचनमधली कामं सुरू करते. आज गुढीपाडवा होता, म्हटलं काहीतरी विशेष करायचं. फार काही घरी कोणी काही खात नाही, म्हणून मग आज कढीगोड्यांचा बेत करण्याचं ठरवलं आहे. कोणाकोणाला कढीगोडे हा पदार्थ माहीत आहे त्यांनी नक्की सांगा आणि कोणाला आवडतो ते सुद्धा सांगा. मला भरपूर कढीगोडे आवडतात, म्हणून आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे वेळ आहे त्याच्यामुळे मी कढीगोडे करायला घेतलेले आहे. बघा, डेलीचा दिवस आमचा फार रुटीन खूपच बिझी असतं, त्यामुळे असे वेळ लागणारे पदार्थ आम्ही करत नाही. आज वेळ होती म्हणून कढीगोडे करायला घेतले. डाळ मी आधीच मिक्सरमधून बारीक करून ठेवली. आता कढीला तडका देत आहे आणि कढी पण मी दही पण आधीच फेटून घेतलेलं आहे. कढीला या कढीगोड्यांना मी कधीच तिखटाची फोडणी देत नाही. मिरची आणि लसूण पेस्ट करून तेलात टाकलं की अप्रतिम अशी कढी तयार होते. फार काही घालायची गरज नाही. जिरं, मोहरी आणि आलं लसणाची पेस्ट खूप सुंदर आणि मिरच्यांची पेस्ट खूप सुंदर अशी कढी तयार होते. आणि गोडे पण तुम्हाला हव्या तशा डाळीचे तुम्ही बनवू शकता. तसं मी आज चणे, मूग आणि तूर अशा 3 डाळी मिळून हेल्दी असे कढीगोडे तयार केलेले आहेत. खूप सुंदर लागतात. आणि कढी म्हटलं की कढीपत्ता लागतोच, पण माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नव्हता. जो मी स्टोअर करून ठेवलेला होता तोच मी यूज करते. संपला की मग जिथून सोर्स आहे तिथून त्यांना सांगते मी आणायला. घरात कसं प्रत्येक गोष्ट आवरतच राहावं लागते. किचनमध्ये असलं की हॉलमध्ये पसारा करतो ओरीन आमचा, आणि हॉलमध्ये असलं की किचनमध्ये काही ना काही काम करतो, म्हणून दोन्हीकडे लक्ष ठेवावं लागते. आताही तो मध्ये मध्ये मला अनेक गोष्टी विचारत होता. त्याला वाटत होतं की मम्मी कॅमेरा लावून काय करत आहे, म्हणून तो खूप प्रश्न मला विचारत होता. एकदाची कढी मी तडक्याला दिली. बघा, फिरवतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं. खूपच सुंदर अशी टेस्टला कढी झाली होती, खूप टेस्टी. आणि हे बघा, गोड्यांचं जे बॅटर आहे ते मी चम्मचने पूर्णपणे मिक्स करून घेत आहे. कारण पहिलेच जर हात भरवला तर मग ते आपल्याला ते करायला छान वाटत नाही, म्हणून जे बॅटर आहे ते आधी चम्मचने व्यवस्थित करून घ्यायचं. नंतर मात्र गोळे आपल्याला हातानेच टाकावं लागतात, तेव्हा मात्र आपण व्यवस्थितपणे हाताने मिक्स करू शकतो. माझी कढी गोड्यांचं शिजत असतपर्यंत मी पाहिलं हा हॉलमध्ये पूर्ण पाण्याचा खेळ करत आहे. त्याला टी व्ही लावून दिली तरी नाही. मला गेटचा आवाज आला म्हणून बाहेर जाऊन बघितलं कोण आलं आहे, तर कोणीच नव्हतं. मग बाहेर रांगोळी काढले, पाहिलं कोणी मिटवली का म्हणून जाऊन वाकून पाहिलं तर कोणीच नाही मिटवलेली होती. तसं कोणी मिटवत नाही, पण तरी पाहायला गेले आणि म्हटलं कढी उकळी यायची होती. उकळी आल्याशिवाय आपण गोडे टाकू शकत नाही, मग ते कसे पूर्ण फुटून जातील, म्हणून कढीला उकळी यायची होती. तर म्हटलं तोपर्यंत कणिक मळून घ्यायची. फार काही कणिक मळायची नसते, दोघांच्या चपात्या असतात, त्यामुळे 4-5 पोळ्यांचं कणिक मला मळावं लागते. तोपर्यंत कणिक मळायला घेतली. तिथेही ओरींच्या खूप गोष्टी असतात मला. आज त्याला पण सुट्टी आहे, त्यामुळे तो पण मला खूप, नाहीतर तो बिलकुल नसतो. त्याचा टिफिन केला की तो स्कूलमध्ये जातो लगेच. कणिक मळायला घेतलं आहे. कणिक मळायला घेतल्यावरच कढीला उकळी आली. म्हटलं कढीला उकळी आलेली आहे तर मग आपण कढी गोळे टाकूनच द्या, कणिक नंतर मळता येईल. मग कढी गोळ्यांना आकार देत, जसा आकार आला तसा आकार देत मग मी कढीमध्ये कढी गोळे टाकले. हळूहळू उकळी आल्याशिवाय कढी गोळे टाकायचे नाही, नाहीतर मग ते फुटतात. आपण कितीही शिकलो किंवा कुठेही गेलो तरी स्वयंपाकातला काही भाग तरी आपल्याला यायलाच पाहिजे असते.
असं जरुरी नाही आहे, पण तरीही तो एका स्त्रीला तर येतोच. कारण तिला माहिती आहे ती एकटी नसते, तिच्यावर घरातले अनेक लोक अवलंबून असतात. त्यामुळे जसं जमतं तसं किचन सांभाळता प्रत्येक स्त्रीला येत असतं आणि ती प्रयत्नही तशीच करते. माझे कढीगोळे टाकून झालेले होते, पण लगेच आपण कढीगोळ्यांना फिरवू शकत नाही. 5 मिनिट आपण टाकल्यानंतर त्यात चम्मच टाकायचा नसतो, म्हणून कणिक मळून घेतली. कणिक मळून झाल्यावर लगेच मग 5 ते 10 मिनिट झाले होते. मग मी कढीगोळ्यांना फिरवलं. ते घट्ट झाले होते, त्याच्यामुळे काही हरकत नाही. 5 मिनटं तर तुम्ही चम्मच टाकायचंच नाही, नाहीतर ते फुटून जातील. आणि बघा, अशा प्रकारे माझे कढीगोळे झाले होते. खूप टेस्टी झाले होते. मी जेव्हा जेवण केले तेव्हा मला खूप छान वाटलं होतं जेवताना. खूपच टेस्टी होते. म्हटलं लगेच चपात्या पण टाकून घेते. सचिन ऑफिसचं काम करत होता सकाळपासून. म्हटलं चपात्या झाल्या की मग मी एकदाची फ्री होऊन जाईल. नंतर मग मला काही काम राहणार नाही. ओरिनला पण झोपायची वेळ झाली होती. दुपारी त्यांनी एक नॅप घेतला की त्याला बरं वाटतं. 4-5 चपात्या टाकायच्या असतात, जास्त चपात्यांचा हे नसतो. आज कणिकही फार पातळ झाली होती. मला पातळ कणकीच्या चपात्या येत नाही, माझे हात भरतात. पण म्हटलं ठीक आहे, आता खूप सारी कोरडी कणिक टाकली असती तर कणिकही खूप झाली असती, म्हणून पातळ कणकीच्या चपात्या करून घेतल्या. हातही माझे भरपूर भरलेले होते. त्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं की आज गुढीपाडवा आहे तर काहीतरी गोड करायचं का. खाणारं कोणीच नाही, पण म्हटलं केलं तर खाऊन घेतील, म्हणून थोडासा शिरा करते म्हटलं. कारण दूध जास्त नव्हतं आणि ऊन असल्यामुळे मग मला कोणाला बाहेर पाठवायची पण इच्छा झाली नाही. मग जे रवा होता माझ्याकडे, मग म्हटलं चला त्याचाच एक थोडासा शिरा आपण बनवून घ्या. पटापट ड्रायफ्रूट कापले, तेलात टाकले. कढीगोळे शिजतच आहे कारण की कढीगोळ्यांना हळूहळू शिजवलं तरच ते आतमधून चांगले शिजतात. स्लो गॅसवर त्याला अर्धा तास तरी, अर्धा पाऊण तास तरी शिजवायचं असतात. आता गॅस सिलेंडरच्या टंचाईमध्ये अर्धा एक तास कढीगोळे शिजवत आहे असं म्हणू नका, कारण की टेस्टसाठी आपल्याला गॅस गेला तरी काही हरकत नाही आहे. आणि गॅस मी आत्ताच लावलेला आहे, 2-3 दिवस झाले, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि मग शिरा बनवायचा होता, पण साखरेचा शिरा कोणी खात नाही. मग गुळाचा शिरा बनवला. म्हणजे फार काही, साखर आणि गूळ सारखंच असतं, पण तरीही गुळाची चव वेगळी येते, त्यामुळे गुळाचा शिरा बनवला. आणि म्हटलं आता जास्त काही बनवत नाही. चपात्या माझ्या झाल्या होत्या, राईस मी आधीच बनवून ठेवला होता. मग त्याच्यानंतर काय, किचनचं काम झालं की सगळ्यांना माहीत आहे किचनची सफाई. काउंटर सफाई करायला आलो की सगळ्यात रिलॅक्सिंग मोमेंट असतो सगळ्यासाठी, सगळ्या लेडीजसाठी. मग हळूहळू किचनचा ओटा पूर्णपणे साफ केला, कारण किचन ओटा साफ केल्याशिवाय माझं असं असतं की गॅसवर एखादी वस्तू शिजत असली तरी मी किचन ओटा साफ करायला घेते. कारण ती शिजतपर्यंत मला वेळ तर नसतोच, पण मला छानही वाटत नाही. मग काय करायचं असं वाटतं. किचनचं एकदा काम झालं की मला खूप रिलॅक्स वाटतं. म्हणून मग मी पटापट गॅस ओटा पण घेतला आणि त्याला क्लीन करायला बसले. पटापट गॅस ओटा क्लीन झाला की मग मला ओरिनचं जेवण आहे. मला खूप जोराची भूक लागलेली होती, कारण काल पण मी जेवलेले नव्हते आणि आज 1 वाजलेला होता. त्यामुळे आणि सुट्टी असली की थोडा लेटच उठलो. आज 8 वाजता झोपेतून उठलो आम्ही, नाहीतर 5-5:30 वाजता सकाळी दिवस निघून जातो. पण सुट्टीचा दिवस होता म्हणून आज थोडंसं रिलॅक्स केलं आणि उठल्याबरोबर कामाला लागलो. आणि थोडासा सणाचा दिवस म्हटलं की कामं जास्तच असतात, आणि सुट्टीचा दिवस म्हटलं तरी कामं जास्त असतात. असं वाटते सुट्टी आहे तर मग कामं करूनच घ्यायचं. त्याच्यामुळे थोडं लेटच होतं. आणि नाश्ता पण आज केला नव्हता आम्ही, कारण झोपेतून लेटच उठलो. चहा वगैरे आज मी घेतला, पण त्याच्यामुळे माझी भूक काही गेली नाही. म्हणून असं वाटत होतं पटापट किचन साफ झालं की मग लगेच जेवायला घेते. किचन ओटा साफ झाला म्हणजे माझं काम झालं. पण असं नसतं. किचन ओटा साफ झाल्यावर काउंटर तर क्लीन झालेलं आहे, पण फ्लोअर मात्र कितीही म्हटलं आपण किचन ओट्यावरचं खाली सांडणार नाही, पण ते सांडतंच. मग त्याच्यानंतर झाडूसुद्धा मारायचं असतं पूर्ण घरात. मग काय, माझा किचनचा ओटा साफ झाला, मग मी झाडू मारायला घेतला. ओरीननी पण दूधच पिलेलं होतं सकाळपासून, मग त्याला पण भूक लागलेली असेल. त्याला दिला होता मी भात खायला, पण त्याने नाही खाल्ला. मग त्यालाही भूक लागली असेल आणि मलाही भूक लागली होती, म्हणून पटापट झाडून घेतलं. म्हटलं लवकर लवकर झालं की जेवायला बसते, आणि लगेच जेवायला बसले. सचिन म्हणाला मी ओरीनला चारते, तू जेवून घे. आणि भाकर, मी स्वतःसाठी एक भाकर केलेली होती. मला भाकर खूप आवडते. माझ्या भाकरीला जज करू नका, मला भाकर येते, पण ही ज्वारी जी आहे ना ही छान नव्हती. हिला बिलकुल हे नाही आहे, म्हणजे ती अशी भाकर बनतच नाही, तिचे तुकडेच पडतात. त्याच्यामुळे मग मी ते तव्यावरच अशी स्प्रेड करते आणि भाकर बनवते. थोडीशी जाड किंवा अशी काडपड बनते, पण ठीक आहे, भाकर मी कशीही खाऊ शकते. मला भाकर खूप आवडते. माझी भाकर मी पूर्ण खाल्ली नाही, एकच चतकोर खाल्ला बस झालं.
आणि मला कढीगोडे असले की कढीगोडेच जास्त जातात. सोबत शिरा थोडासा खाल्ला. ओरिन पण जेवला आणि मग आता नॅपचा टाईम आहे. ओरिनला दुपारची नॅप फार आवश्यक असते. तो शाळेतून पण येतो ना, तर मग त्याला दूध वगैरे देऊन 2 तास तरी झोपवते. मग मी त्याला बेडवर नेला आणि गेल्या गेल्या तो कधीच झोपत नाही. कडलला इकडे टाक, मला इकडे घे करत करत गोष्टी सांग, गाणी म्हण, असं करत करत तो अर्धा तास नक्कीच घेतो. मग लगेच 20 मिनिट वगैरे नंतर तो झोपला. झोपल्यानंतर मग मला पण रिलॅक्स होतं, कारण माझी पण सगळी कामं आवरलेली होती. सचिन आपलं ऑफिसचं काम करत बसलेला होता. मग म्हटलं काय करायचं, तर हॉलमध्ये जाऊन थोडीशी लेटल्यावर असं वाटलं की एखादी सिरीज वगैरे पाहून घेते. असं वीकभर आम्हाला काही टी व्ही वगैरे पाहायला मिळत नाही, म्हणून सिरीज पाहता पाहता आराम केला. तुमचा सुट्टीचा दिवस कसा जातो ते नक्की सांगा. आमचा तर फार बिझी जात असतो. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.